गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला स्टार्ट करूया हॅमस्ट्रिंग वर्कआउट. न थांबता आपण वर्कआउट चालू करूया. पहिलाच आपण घेतला सुमो स्क्वॉटिंग युजिंग डंबेल. या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि ट्राय करायचं आहे डंबेल तुम्हाला तुमच्या ग्रुप्सच्या परफेक्ट पाठीमागे न्यायचं आहे आणि पूर्ण जेवढा खाली स्ट्रेच होतील तेवढा स्ट्रेच घ्यायचा आहे. या व्हेरियंट टोटल 3 सेट मारायचे. जेवढं हेवी मारता येईल तेवढं हेवी मारा. त्याच्यानंतर पुढचा सेकंड व्हेरियंट घेणार आपण रोमन डेडलिफ्ट युजिंग स्मिथ मशीन. ती पण कॉन्सन्ट्रेट रोमन डेडलिफ्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. वेट तुम्ही तुमच्यानुसार घ्या, पण आरामात मारा आणि हा सेट मारताना एक लक्षात ठेवा, सेफ्टी बाळगा. पण तुमच्या लोअर बॅकला इंजुरी व्हायची शक्यता असते त्यामुळे खूप आरामात सेट मारायचा, जास्त घाई करायची नाही मारता. यावेळी तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. त्याचा पुढचा आपण व्हेरियंट घेणार आहोत हॅमस्ट्रिंग लेईंग एक्सटेन्शन मशीन. या व्हेरियंटचे पण तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. वेट कमी घेऊन रिपिटेशन जास्त घ्यायचे. ॲटलिस्ट रिपिटेशन तुमचे 20, 17, 15 एवढे झाले पाहिजे तुमचे. आणि आरामात मारा, घाई करू नका. आणि एक लक्षात ठेवा, हा सेट मारताना ग्लूट आणि लोअर बॅक उचलाची नाही, ती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टेड ठेवायची. ती तुमची हल्ली नाही पाहिजे. काहींच्या गावात सेट मारताना ग्लूट्स वरती उचलले जातात, ते उचलले नाही गेले पाहिजेत. ते उचलले गेलं तुमच्या हॅमस्ट्रिंगवरती प्रेशर नाही येणार, याची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपण बऱ्याच दिवसातून घेतली हॅमस्ट्रिंग लेग प्रेस मशीन. लेग प्रेसमध्ये आपल्याला 2 व्हेरियंट एका टायमाला घेणार आहोत. 10 ते 12 व्हेरियंट आपण क्लोज ग्रिपमध्ये घेणार आहोत आणि 10 ते 12 व्हेरियंट लगेच आपण लॉंग ग्रिपला बघणार आहोत, जसं आपण सुमोला मारतो असं. या व्हेरियंटचे तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. वेट तुमच्यानुसार घ्या, पण रिपिटेशन तुमचे बऱ्यापैकी गेले पाहिजे, याची काळजी घ्या. हॅमस्ट्रिंग नंतर आपण आता ग्लूट्सचा वर्कआउट चालू करू. त्यात पहिलाच सेट घेता ग्लूट्समध्ये आपण बॅक किक युजिंग फंक्शनल ट्रेनर. ही जरा हॉरिझॉन्टल बॅक किक आहे, आपण दरवेळी मारतो ती जरा वेगळी असते, ही वेगळी आहे. याच्यात रेंज ऑफ मोशन जास्त येतो. पोझिशन तुम्ही चेक करूया कसं मारचं आहे. आणि या व्हेरियंटचे पण टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. रिपिटेशन तुम्हाला ॲटलिस्ट 15च्या वरती गेलेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हा मारताना एक लक्षात ठेवा, तुमचा जो पाय पाठी नेता आहे त्याची मुवमेंट थोडीशी पण चुकवू नका, नाहीतर तुमचा हॅमस्ट्रिंग जो मसल आहे तो टेअर व्हायची शक्यता असते म्हणून. त्याच्यानंतर आम्ही पुढचा एकच सेट व्हेरियंट घेतला ग्लूटसाठी अजून एक, तो आहे ग्लूट थ्रस्ट. त्यात आपण हिप थ्रस्ट पण म्हणतो. हिप थ्रस्टचा आम्ही एकच सेट मारला, पण भाई आमची त्याची फ्रंट लेग मारले, फ्रंट लेग जाम दुखत आहेत.
त्यामुळे डंबेल ठेवायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून हा एकच सेट परफॉर्म केला मी. त्याच्यानंतर लगेच आपण काफ्सचा वर्कआउट घेतला. तो घेतला आपण स्टँडिंग काफ रेझिंग. यामध्ये पण व्हेरियंट वेगवेगळे आहेत. एक स्ट्रेट आहे, त्यानंतर सुमो आहे, नंतर आम्ही विदाऊट आपल्या बॉडी वेटने पण सेट परफॉर्म केले.